धडधड मुंबई, गडबड मुंबई, दगदग मुंबई, झगमग मुंबई, प्रत्येकाच्या मनात वसली धडके रोज धगधग मुंबई. कामाची मुंबई, घामाची मुंबई, रावाची मुंबई, जीवाची मुंबई, चंदेरी दुनियेत सारी न्हाऊन गेली चमचम मुंबई. थकते मुंबई, हसते मुंबई, जागते मुंबई, जगते मुंबई, घड्याळाच्या तालावरती नाचते रोज टिकटिक मुंबई. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सने महाराष्ट्रातल्या 7 शहरांमध्ये ऑडिशन्स घेतल्या. ही आहे मुंबई ऑडिशन. अस्सल हिऱ्यांना पारखण्यासाठी एक अस्सल रत्नपारखी असावा लागतो. म्हणूनच ज्यांची रत्नपारखी नजर आहे असेच आपले हे मास्टर. हाय, मी स्वरूप, डान्सर, कोरिओग्राफर, मास्टर. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर मी शोधतो असे डान्सर जे डान्स शिवाय जगूच शकत नाही. मी सोनिया परचुरे, कथ्थक परफॉर्मर, कोरिओग्राफर आणि मास्टर. नृत्य ही माझ्यासाठी एक साधना आहे आणि आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी साधना माणसाला संयम शिकवत असते. मी हीच साधना शोधतेय आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या प्रत्येक कलाकारामध्ये. मी डान्सर, कोरिओग्राफर, मास्टर देवेंद्र शेलार. अंबाबाईच्या नावानं गोंधळ मांडला, गोंधळ मांडला. माझ्यासाठी नृत्य म्हणजे आपल्या संस्कृतीची मातीशी जोडणारी एक नाळ आहे. लोकनृत्य आपल्याला असंच जगाच्या पाठीवर बेधुंद होऊन राहायला शिकवतं. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या या मंचावर मी असेच बेधुंद होऊन नाचणारे कलाकार शोधायला आलोय. स्पर्धकांना पुढे जाण्यासाठी या 3 मास्टर्स पैकी किमान 2घांचा होकार मिळवणं आवश्यक आहे. गणपती बाप्पा मोरया. माझं नाव कोमल गुजराती. मी 24 वर्षांची आहे. मी गेले 14 वर्ष भरतनाट्यम शिकते आणि 2 वर्ष कंटेम्पररी शिकते आहे. मी फुल टाइम डान्सर आहे. मला पूर्ण डान्समध्ये करिअर करायचं आहे, त्यामुळे मी इथे आलेली आहे. मी त्या मानाच्या पट्ट्यासाठी 100% डान्स करणार आहे. चला मुंबईचा पहिला स्पर्धक येऊ दे. ओहो 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 ओहो, मुंबईची पोरी किती गोड आहे. किती गोड आहे. किती छान स्माईल आहे. रेडी, साऊंड.
कोमल, कोमल आहेस ग तू? हो थँक्यू. तुझ्या प्रेझेंटेशन मध्ये खूपच प्लस पॉइंट आहेत, पण तालाच्या आधी नसतेस तू 2 पैसे. हा म्हणजे जर द 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 ही लय जाते तुझी, तर त्याचा तो कंट्रोलच आपल्याला आला पाहिजे. चेहरा गोड आहे, समज आहे तुला खूप चांगली. माझं ठरलंय, सांगणार नाही पण ठरलंय. याचा तर चेहराच बोलतोय याचं काय ठरलंय, हा लपवूच शकत नाहीये. कोमल नयन झालेत त्याचे एकदम असं कमल, यू आर डॅम क्यूट, डॅम स्वीट, अँड द वे शी वॉज डान्सिंग मला खूप आवडलं. पॅशन. कोमल कोमल, जरी हे 2 जज तुझ्या प्रेमात पडले असेल तरी मी पण आहे इथे बसलेलो. आणि तुझा परफॉर्मन्स खूपच छान आहे. थँक्यू. सो आता काही राहिलंच नाही इकडे तुला पुढचं सांगायला. हा उठला. कोमल गुजराती आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सचा मानाचा पटका मिळवणारी पहिली स्पर्धक ठरली. मी खूप आनंदी आहे. मानाचा पटका, प्रत्येक कलाकाराच्या कर्तृत्वाचा अभिमान, हा मानाचा पटका. पण तो असा सहजासहजी मिळत नाही, तो कमवावा लागतो. तुमच्यातही असेल ती धमक तर तुम्ही मिळवू शकता हा मानाचा पटका. गावच्या पाटलांना लावणी बघायची आहे, कोणी येणार काय? पुढचं स्पर्धक येणार काय? हाय, मी प्रतीक मुंबईवरून, आणि आज मी परफॉर्म करणार आहे कंटेम्पररीवर बागेश्वरचं. आता तरी खूपच नर्वस आहेत. जजेस खूप स्ट्रिक्ट वाटत आहेत. एक एक बारीक ते बारीक चुका निवडून काढतायत. तर मनात हेच आहे की एक पण चुका न करता त्यांचा तिघांचाही विश्वास जिंकून मानाचा फेटा घेऊन जावा. रेडी? म्युझिक. जलते हुए तन को छाया पेड़ की मिल गई, रूठे बच्चे की हंसी जैसे फुसलाने से फिर खिल गई. कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है, बरसों के पुराने जख्म पे मरहम लगा सा है. कुछ ऐसा रहम इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लूं जरा, मर जाऊं या जीऊं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जीऊं.
प्रतीक येस सर. मुंबई येस सर. मराठी बोलतो. हो सर. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स डान्सिंग सुपरस्टार किती महत्व आहे तुला? ह्याच क्षणी आयुष्याचं काहीतरी कमवायचं आहे तर आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स सुपरस्टार कमवायचं आहे. मी फक्त एकच सांगतो तुला. अब है सामने इसे छू लू जरा मर जाओ या प्रतीक. डान्सिंग सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन प्रतीक एकटाच आला नाहीये, त्याच्यासोबत अजूनही कोणीतरी आलंय. हाय, माझं नाव शैला, मी वाईहून आहे आणि मी आज इंडियन कंटेम्प करते. माझं वय 20 वर्ष आहे. ॲक्च्युली आम्ही दोघं फर्स्ट टाइम एका सिरियलमध्ये फर्स्ट टाइम भेटलो. त्यावेळी मी आता डान्स परफॉर्मन्स बघितला. आमच्या दोघांचे फॉर्म सेम आहेत पण ह्यात शैला मला खूप जास्त सपोर्ट करते कारण का आम्ही दोघंही स्प्लिट स्विच करतो. छोट्यातलं छोटं रिझन पण तो बॉडीवर काय शिकतो, तो कुठला मसल कसा वर्क करतो, हे सगळं नॉलेज प्रतीक मला देतो. एक नंबरची खोटारडी आहे ही. कधी म्हणजे कधी खरं बोलत नाही. असंच आमच्या दोघांना विचारलं, दोघांना नाही हा, त्याला पण विचारलं तर, की 2 जगांपैकी एकच कोणाला तरी कॉम्पिटिशन मध्ये घेत आहे तर तो असणार आहे प्रतीक. चला. कुणीतरी बोलवा दाजी. ओके म्युझिक. मला वाटलं गेली. तू लटुल जे मला ते शब्द नक्की नाही, म्हणजे त्या शब्द आणि तू जे काय आता शेवटी करत होतीस त्याचा संबंध नाही कळला. ऍक्च्युली मी त्याच्यासाठी माझ्या बालमसाठी हे करते, मी त्याला रिक्वेस्ट करते की माझी लट हे झाली आहे तर येऊन प्लीज त्याला सावर. तर मी थोडंसं असं कुणाला तरी इमॅजिन केलं की समोर, आणि तू मध्ये बघत होतीस. ऍक्च्युली मी येऊ का असं करायला? नाही नाही बोल बा. ऍक्च्युली दोन्ही साईडला एकदा या सरांना केलं, एकदा या सरांना केलं. मास्टर स्वरूप तुमचा गैरसमज होता, दोन्ही बाजूला चालवतील. 2 लाट आहे ना. येस. लगेच घाई करू नका, जरा ऐका समोरच्यांच्या मनात काय आहे ते. चांगलं शिकलीयस तू 100%, कोणाकडनं तरी खूप चांगलं शिकलीयस. ट्रेनिंग नाही घेतले. अरे मग फारच छान. मग हा एक मुद्दा निर्माण होऊ शकतो तुला इकडे बोलवण्याचा, की जर तुला न शिकवता तू इतकं बरं नाचत असशील तर तुला बरं ट्रेनिंग मिळालं तर तू खूपच चांगलं नाचशील. मग कदाचित तीच कमी आहे, गुरु बिन ज्ञान अधुरा. कधी सुरुवात करायची, स्पिन कुठे सुरुवात करायची, मग मी कधी बरोबर लँड होईल. राईट. ट्रेनिंग नाही म्हणून आम्हाला एक कंटेम्पररी साईड आणि एक फोकचं थोडंफार कोरिओग्राफी तुम्हाला करावं लागेल. ओके सर, आम्ही तिकडे येऊन दाखवू. जस्ट शो यू समथिंग, लेट्स सी हाऊ यू डू इट.
जजेस स्वतः दाखवत आहेत, पण 100% सिलेक्ट व्हायलाच पाहिजे. Stay there. Close your eyes. Close your eyes. Manually down. Little up, little up. Little up. Now open your eyes. मी सांगितलेलं माझी मैत्रीण असून सिलेक्ट नाही होणार असं होऊ शकत नाही. जजेस थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. मला असं वाटलं की ती ट्रेनिंग घेतली आहे. हा ऍक्च्युली मलाही जनरली असं फसायला होत नाही, पण फसवलं नाही या मुलींनी आपल्याला. फसवलं म्हणजे फारच छान फसवलं. हा तर ती आपल्या हाताला लागली की मस्त मोल्ड करून घेऊ ना तिला. नाईस. पुढचा स्पर्धक लवकरच पाठवा. हाती अमृताचा बथा, साथ देई माझा सखा, त्याच्या कृतात डोळ्यात झुली उंच माझा धोका, उंच उंच माझा धोका, झुली उंच माझा धोका. मला आवडलं तुझं परफॉर्मन्स. थँक्यू. अर्थाच्या दृष्टीने मला ते नाही आवडलं. आय होप पुढच्या सीझनच्या वेळेस तू प्रॉपर I'll not be able to come वाय? because यू आर गेटिंग मॅरी. most probably तर पुढच्या सीझनला यावं लागेल. निश्चितपणे निश्चित ना यावंच लागेल. येणार ना? I'll make sure की जो कोणी होणारे हबी असतील त्यांनी अलाव नाही केलं. So I'll still बांधून do it. ठेवा आणि पळून ये. Hopefully I'll not get married till then. चला दॅट इज Okay, पॅशन. very हा थँक्यू व्हेरी मच. एनर्जी खूप आहे. नीटनेस, क्लिनलीनेस, फिनिशिंग. नेक्स्ट सीझन साठी तयारी करा. आवडला मला तुझा परफॉर्मन्स. थँक्यू. आणि तुला माहितीये तू चांगलं अटेम्प्ट केलंस, तुलाही आतून ते माहितीये. ओव्हरऑल प्रेझेंटेशन वाईज बघितलं तर येस आय एम ऑन. तुझा परफॉर्मन्स, तुझा स्टेज आणि सॉन्ग सिलेक्शन्स आणि ओव्हरऑल तुझी स्टाईल मला तरी खूप आवडलंय. थँक्यू. आई अंबे जगदंबे, भला भय दे, भला विजय दे, लढाया बळ दे हो. आई अंबे जगदंबे, भला भय दे, भला विजय दे, लढाया बळ दे हो. टाइम नाही रे माझ्याकडे. आमच्याकडे टाइम नाही. घेऊन जा. मुंबईमध्ये टॅलेंटची कमतरता नाही, पण ज्यांच्यामध्ये वेगळेपण आहे त्यांनीच मिळवलाय मानाचा पटका. तर मग अशा या जोशपूर्ण वातावरणात आपण पुढचा स्पर्धक बोलूयात. येस. या वा महादेव महादेव, जय हो जय हो. अरे देवांची आता वारी इकडे लागले. मास्टर स्वरूप. म्युझिक. प्रवाह पावितस्थले कलेवलं
स्वप्नील मुंबईचा आहे तू? येस सर. कुठे राहतो? मी मुंबईला अंधेरीत. तू फोक शिकतोय का? क्लासिकल? हां, मी इंदुमती लेलिनकडे शिकलोय. वा, क्या बात आहे. थँक्यू. पण मास्टर सोने, मला असं वाटलं थोडं लाईन्स फॉर्म्स थोडं असं टेक्निकली थोडा वीक आहे आणि पोटेन्शियल खूप आहे कारण त्याच्या हाईट आहे. तर मी असं सांगतो त्याच्या बेटरमेंटसाठी की नेक्स्ट सीझनला मला बघायला आहे तुला. मला पण असं वाटतं की नेक्स्ट सीझन. देवा महादेवा, आम्ही फक्त माफी मागण्यासाठी तुमची उभी राहतो. देवा या, घेऊन जा प्लीज. देवा माफ करा, आमच्याशी पाप झालाय. देवा पाप झालाय आम्हाला. मी फक्त माझ्या ज्यांनी मला शिकवलं आहे, माझे सिनियर, माझी जी मॅडम आहे इंदुमती लेले, त्यांना खूप खूप धन्यवाद करू इच्छितो. थँक्यू सो मच. त्यांच्यामुळे मला इतकं डान्स शिकायला मिळालं, इतकं मी डान्स करू शकलो. थँक्यू सो मच. पुढे कोण आहे स्पर्धक? कोण? हे वाच ना. तुमचं नाव काय आहे? एक सेकंड. काय करते तू? सॉरी, केस नीट करू द्यात ना, मग मी नाव सांगते. एक सेकंड. हाय फ्रेंड्स, माझं नाव सम्राट. एक मिनिट. मॅम माझं स्कार्फ बरोबर आहे? केस वगैरे शर्ट बरोबर आहे ना? ते खाली करावं लागेल. एक सेकंड मॅम, मला चांगलं दिसायचं, मी मेकअप करून येते. नाव काय आहे? एक सेकंड मॅम, माझ्याकडे एक चांगलं रेड टी शर्ट आहे, ते घालून येतो. हां ठीक आहे. ओके. आता माझे केस कसे वाटतात? चांगले वाटतात. थँक्स. माझ्या आयशॅडो बरोबर आहे ना? मॅडम एक माझ्याकडे खूप चांगलं जॅकेट आहे, ते घालून येतो, नंतर बोल. मॅडम मी नीट दिसतोय ना? आता बोला काय बोलायचं. नमस्कार. हॅलो. तुमचं स्वागत आहे. रेडी? स्ट्रॉंग एकदम. असा गंभीर का चेहरा वाटतं? एकदम स्माइल एकदम. येस, व्हेरी गुड. मग बघ प्रेक्षकांना कसं बरं वाटलं. व्हेरी गुड. स्माइल होता वा. चलो रेडी. Ready? अच्छा, हे पण आहे का तुझ्याकडे? व्हेरी गुड. हे बघा, स्माइल असा बंद करतो का तू? कर कसा स्माइल कर आणि बंद कर. दुकान बंद. दुकान चालू, परत उघड, बंद. हा चल आता रेडी. आता आपण डान्स करूया. ओके रेडी? ट्रॅक प्लीज.
महाराष्ट्रात कुठच्या गावामधला आहे रे हा? तसं सातारचा, सातारचा. राहतो सांगलीत, अच्छा. पण वाशीचाच. अशीतच. ऍक्च्युली डान्स शिकलो नाही मी, व्हेरी गुड. फक्त 10 वेळा गाणं ऐकलं, 11 वेळा इथं केला. आई शपथ, तुझी आयडिया बरी आहे यार. मला ही तुझी प्लीज जरा आयडिया सांगून ठेव. आयडिया. अच्छा, व्हॉट अन आयडिया. अरे तिकडे तिकडे. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पुढचा स्पर्धक येऊ देत. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स मुंबई ऑडिशन सुरू आहे. चला पाहूया पुढची स्पर्धक कोण आहे. आम्ही बाबा आम्हाला जे येतं तेच सादर करणार आहोत. येस, टाळ्या टाळ्या टाळ्या. मास्टर स्वरूप, खास तुमच्यासाठी. काय कॉस्ट्युम आहे हा? क्या बात है. ये बा. नाव? तयारी आहे? सुरू करायचं? चेहरा दाखवायचा का जरा? अरे बापरे, नंतरच दाखवणार का? मास्टर स्वरूप, तुम्हाला थोडा वेळ थांबायला लागणार आहे चेहरा बघायला. चालेल. अच्छा, म्हणजे तुमची सगळी तयारी आहे वाट बघायची. चला. मास्टर स्वरूप, म्युझिक. जाऊ द्या ना घरी. वाजले की बारा. मला जाऊ द्या ना घरी. वाजले की बारा. एकच पैशाचा मागवता दाजीला भेटावी येत्या बाजारी. सहाची बी गाडी गेली, नवाची बी गेली, आता 12ची गाडी निघाली. तिला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की बारा. मला जाऊ द्या ना घरी. वाजले की बारा. कबूतर हे माझ्या उरास भवताली भय झाली रात मोकाट ही चांदण्याची. उगा घाई कशा पायी हाय नजर उभ्या गावाची. हे शेत आलं राखणीला, राख झालं गुण. शिळ खाली अडून अमृता, तू पण भाग घेतला त्याच्यात? मी स्पर्धक म्हणून आलेली नाहीये, मी या शोची अँकर आहे. वाव! आणि मास्टर्स, तुमचे तीन सुंदर सुंदर चेहरे कायम माझ्या समोर राहणार आहेत. माझा सुंदर चेहरा, यांचे पण सुंदर चेहरे. मॅम, असं म्हणावं लागतं ना.
आणि आपल्या या आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सचं काय वेगळेपणा माहितीये काय आपली अँकर इतकी सुंदर नाचत असेल हं? काय म्हणजे स्पर्धक काय नसतील मग कमाल आहे यार वा काय काय लेवल आहे. वाव थँक्यू थँक्यू शी इज ऍक्च्युअली लावणी क्वीन फॉर मी. अमृता तुझं यांच्याशी अशी बोलत राहिलीस ना तर काही होणार नाहीये हे फक्त बोलत राहतील. त्यापेक्षा मी असं सांगते आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सचा अँकर आहे ती तिला खूप महत्वाची कामं आहेत तुमच्याशी फालतू गप्पा मारत बसण्यापेक्षा प्लीज. थँक्यू मास्टर सोनिया थँक्यू. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सला स्टार अँकर तर मिळाली पण अजून इथे बऱ्याच जणांना स्टार बनण्याची इच्छा आहे. आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे जे डायलॉग आहेत की त्यांना जर आपण मराठीमध्ये जर कन्वर्ट करून बोललो तर ते कसे वाटतील. फॉर एक्झाम्पल हाय डॉनला पकडणं शक्यच नाही तर अशक्य आहे. अरे डॉनच्या शत्रूची हित चुकी आहे कारण की ते डॉनचे शत्रू आहेत. वासंती त्या कुत्र्यांसमोर नको नाचूस. या मायला हे आज डान्स मारा डान्सचं ऑडिशन आहे तर मी तर आलोय ना तर नक्की डान्स करून फाडून दाखवेल एवढी आपली गॅरंटी आहे. माझी तर गाडी आहे बंगला आहे पैसा आहे तुझ्या इथं काय आहे. माझ्याकडं माझी आई आहे. एक डान्स माणसाला वेळा करून सोडतो. हे हात मला दे दे ठाकूर. हे हात मला दे दे ठाकूर. हे हात मला दे दे ठाकूर. ओके चला येऊ दे आता. यांची लावणीचं पोट भरलेलं आहे. पुढचा स्पर्धक या प्लीज. माझं नाव विशाल दीपक मकवानी. याचं नाव कुणाल शिक जगताप. मला नाव कुठून आम्ही दोघं पुण्यातून आलो आहे. रेडी साऊंड. माईक नाव काय बरं तुझं. विशाल. येस. मला बोलाय ऐकाय येतो त्रास आहे त्रास. हो विशालला नाईस विशाल नाईस. विशाल कुणाल तुमचा मित्र आहे का. येस येस. त्याला बोलू शकता आम्ही. नाही त्याला बोलाय ऐकू येत नाही. त्याला ऐकू येत नाही. ऐकू येतो हो. म्हणजे बीच वाचत बोलाय येत नाही. त्याला बोलवूया. कुणालला बोलवा प्लीज. विशाल तू जरा थांबशील. आम्हाला कुणालचा बघायचा आहे. ओके ओके. तेच थांब. माईक लेके जाए प्लीज. माईक थांब. कुणाल म्युझिक.
तुम्ही दोघे फ्रेंड्स आहे? किती वर्षापासून? मला 7-8 वर्ष झाली. 7-8. हा. डान्सिंग. तू शिकवतोस? गुरु कोण? शिष्य. कुठला स्टाईल येतं तुम्हाला? हा. कंटेम्पररी, लॉकिंग, पॉपिंग, कुठली पण सर्व स्टाईल येतात त्यांना. क्या बात आहे. तुला आता कशी सुरुवात केलीस? आतून. आणि नंतर तू कंटिन्यू केलंस बघून. मस्त. आणि घरी, तुझ्या घरी त्यांना आवडतं? आईला, बाबांना, दोघांना? आलाय. माझा भाऊ आहे. आलाय? बोलू. स्वीट यार. स्वीट, व्हेरी हो स्वीट. स्वीट. आपलं नाव काय? रवी जगताप. रवी जगताप. तुमचा सक्का भाऊ? हो, हा माझा लहान भाऊ. लहान भाऊ. तुझा मित्र, बेस्ट फ्रेंड्स. हो. कुणाल, विशाल, आय लव्ह देअर फ्रेंडशिप. ते एक दुसऱ्यांना धरून जे म्युझिक एन्जॉय करतात, डान्स एन्जॉय करतात. माझ्याकडे शब्द नाही. हा जो आनंद आहे ना तुमच्या ह्या दोघांना, जो आतनं आनंद होतो, कमाल आहात तुम्ही. स्माईल. तुमच्या त्या दोघांची केमिस्ट्री इतकी सुंदर आहे आणि काय प्रचंड प्रमाणात ते एन्जॉय करतात. म्हणजे खरोखर आम्हाला सगळं असूनही कधी कधी हे जमत नाही, हा आनंद क्रिएट नाही करू शकत जे हे दोघ जण करतायत. कुणाल, विशाल, दोघे खूप छान. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. डान्स, प्रॅक्टिस. खूप छान. थँक्यू. आपल्या डान्समधून शब्दांशिवाय आनंद व्यक्त करणाऱ्या या दोघांपुढे आज मास्टर्सही निशब्द झालेत. या दोघांचं मनच इतकं सुंदर आहे की यांना जगातली प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसते. कुणाल आणि विशाल सारख्या स्पर्धकांनी आपल्या या मंचाला नृत्य आणि स्पर्धेच्याही पलीकडे नेऊन ठेवलंय. छान मैत्री. दोघे एकमेकांना समजून, एकाला कमी ऐकायला येतं, एकाला नाहीच येत, एकाला बोलायलाच येत नाही. खेळ असते ना प्रकृतीचा. देतो काय, घेतो काय. पण तो आम्हाला ते लोक येऊन आपल्याला स्माईल मात करून टाकली त्यांनी. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स मुंबई ऑडिशन सुरू आहे. माझं नाव राधिका कृष्णस्वामी शेट्टियार आहे. मी पुण्यात राहते. मी 11वीत शिकत आहे. भरतनाट्यम गेल्या 10 वर्षापासून शिकतेय. मम्मीला ऍक्च्युली लहानपणापासूनच डान्समध्ये इंटरेस्ट होता, पण आजीची आर्थिक स्थिती इतकी चांगली नव्हती की ती तिला डान्स शिकू शकेल. त्यामुळे मग मम्मीने तिचं जे स्वप्न होतं ते माझ्यात आता ती साकारतीये. आमचा कात्रजमध्ये इडलीचा धंदा आहे. आतापर्यंत मला सगळे लोक ओळखतात ते म्हणजे इडलीवाल्यांची मुलगी, पण पप्पा मम्मींचं इच्छा आहे की ह्याच्या पुढे माणसांनी ओळखावं की हा हे राधिका शेट्टियारचे वडील असं. मी मानाचा फटका मिळवण्यासाठी 100% माझं 100% रेडी? ओके. म्युझिक. कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था जैसे मेरी सारी दुनिया में गीतों की रुत और रंगों की बरखा है, खुशबू की आंधी है, महकी हुई सी अब सारी फिजाएं हैं, बहकी हुई सी अब सारी हवाएं हैं, खोई हुई सी अब सारी दिशाएं हैं,
बदली हुई सी अब सारी अदाएं हैं, जागी उमंगे हैं, धड़क रहा है दिल, सांसों में तूफान है, होठों पे नगमे है, आंखों में सपने हैं, सपनों में भीगे हुए सारे वो लम्हे हैं। जब कोई आया था नजरों पे छाया था, दिल में समाया था, कैसे मैं बताऊं तुम्हें कैसा उसे पाया था। प्यारे से चेहरे पे बिखरी जो जुल्फे, तो ऐसा लगता था जैसे कोहरे के पीछे एक ओस में धुला हुआ फूल खिला है, जैसे बादल में एक चांद छुपा है और झांक रहा है, जैसे रात के पर्दे में एक सवेरा है, रोशन रोशन आंखों में सपनों का सागर जिसमें। राधिका कृष्णस्वामी शेट्टियार। स्वामी शेट्टियार, आप कहाँ से? तमिलनाडु से है? पप्पा तमिळनाडूवरून आहेत, मम्मी पुण्यावरून आहे, पण दोघं पण तमिळ आहेत, राहतो पुण्यात. ऑडिशन दिली मुंबईत ना? ऑडिशन मराठी. व्हेरी गुड. मला आवडला तुझा परफॉर्मन्स. थँक्यू. आपले जे नवरस आहेत त्यातले बरेचसे भाव तुझ्या चेहऱ्यावर होते. संगीत तुला कळतंय असं वाटतंय, ते सूर तुझ्या अंगात तो जातोय, खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे भाव प्रदर्शन, जे एक्सप्रेशन आहे ते आणखीन चांगलं होतं जे तुझ्यात आहे. मला तर बाबा तू आवडलीस, खूपच छान. थँक्यू. मला तिचा 9 रस, 10 रस, 11 रस, 12 रस मला आवडलं. आवडलं का? मला आवडलं. राधिका, फक्त एक सेकंड. ते माझ्या पप्पांचं इडलीचं दुकान आहे कात्रजमध्ये, तर म्हणजे पुण्यातच. ब्राईब 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 नाही, असं काही नाही. रिश्वत रिश्वत नाही नाही नाही, असं काही नाहीये. मी फक्त खुश करण्यासाठी आणलेलं आहे. मी देऊ इच्छिते. माझं पाकिट पण आपण राखून ठेवूया ग, ब्राईब म्हणून. इडली चटणी आणलीस तू? कमाल आहेस यार. आधी हो म्हण, खातोस इडली. नाही, आधी हो म्हणा. राधिका, तुझ्या इडली चटणीचा सुगंध इकडे खूप दरवळतोय, पण त्याच्याही पेक्षा तुझा डान्स, तुझी 11 वर्षाची तपस्या, आमची 1 मिनिटाची तपस्या, मानाचा पटका. बहुत कष्ट किया हम लोग को, होटल में से धोना बांडी धो के उसको कष्ट करके इधर तक लेके आया. नाम बड़ा कर दिया उसने. टीव्हीवर तर आले, पण टीव्ही मध्ये काहीतरी करायला नको का? नुसतं येऊन जाणं बरं नाही वाटत ना. मग मम्मी पप्पांचं नाव अजून मोठे करायचं. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सचा मंच वाट बघतोय पुढच्या स्पर्धकाची. प्लीज थांब, पुढच्या सीझनची तयारी करून ये. नेक्स्ट सीझन. आपली भेट पुढच्या सीझनला. खूप अजून तुला ट्रेनिंगची गरज आहे असं मला वाटतं. फक्त वेगवेगळ्या प्रकारे कंबर हलवणे म्हणजे नाच नाही ना, खूप आहे. डान्स म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि हा रंगमंचही खूप मोठा आहे.
खूप ट्रेनिंग आहे. नेक्स्ट सीझन साठी तयारी कर. पुढील कंटेस्टंटला हजर करा. नाइस, रिस्पेक्ट and music. मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ. यूं तो मैं दिखलाता नहीं, तेरी परवाह करता हूँ मैं माँ. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. भीड़ में यूं न छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊं माँ. भेजना इतना दूर मुझको तो, याद भी तुझको आना पाऊं माँ. क्या इतना बुरा हूँ मैं माँ, क्या इतना बुरा मेरी माँ. जब भी कभी पापा मुझे जो जोर से झूला झूलाते हैं माँ, मेरी नजर मराठी कळतं ना? समझ में आती है मराठी? हाँ. तुझ्या सगळ्या परफॉर्मन्स मध्ये मला एक पेन दिसलं. हा, ते जाणवलं, माझ्यापर्यंत पोचलं. तुझ्या चेहऱ्यावर एक कारुण्य होतं, तेही दिसलं. पण कुठून आलं हे? म्हणजे कसं काय आत क्रिएट झालं ते? मॅम, माझं नाव अकरम खान आहे. प्रेमाने मला सॅम खान बोलतो. आणि मी 4 वर्षाचा होता तेव्हा माझे मॉम डॅड मेले. बोलते ना की पैदा करने वाले से पालने वाला बडा रहता है. मी माझा स्वतःचा मॉम डॅडचा फेस नाही बघितलं. असं मला वाटतं की मॉम डॅड तर गेले, त्यांच्या रूपमध्ये हे मॉम डॅड मला मिळले. आणि मी यांचा ॲडॉप्ट केलेला मुलगा. आता यांच्यासाठी मी हे सगळं करतोय. घराचा खर्च माझी आईच काढते आणि माझे डॅड 7 वर्ष झाले ऑफ होऊन. माझे डॅड तर दुनियासाठी होते टेलर, फक्त माझ्यासाठी होते ते डान्सर. मला घरी बसून बसून शिकवत होता. ते माझे गुरु आहे. तर त्यांचं लई आठवण येते. आधार कुणाचा नाही, ढगाळल्या भुई परिजीना. डान्सिंग माझ्यासाठी सब कुछ आहे. मी एक जेवण सोडू शकतो, बट डांस नहीं. मैम मैं ये गाना बहुत सालों से करना चाहता था. और ये गाना स्पेशली मेरे लिए, मैं जब भी ये गाना सुनता ना
मोम की आ जाती है। तू जे केलंयस ना, तर मला नाही वाटत की फक्त तुझी आई जगातल्या सगळ्याच आया हे फील करतील. तू जे केलंयस ना हा ऍक्ट नक्की फील करू शकतील किंवा ते त्यांच्यासाठीच आहे असं वाटतंय. किंवा तुझं जे म्हणणं आहे ते त्या मुलाला जर म्हणायचं असेल ना तर त्याला असं वाटेल की हा मीच आहे. मला असं वाटतं की ही दोघही जण नक्की माझ्या बरोबर असतील. फार काही बोलत नाही, तुला मानाचा पटका देते. आपल्या डान्समधून मिळणाऱ्या आनंदात सगळी दुःख विरघळून टाकणाऱ्या सॅम खान सारखेच इतरही अनेक रोज डान्स जगतात. सॅम, आणि एक लक्षात ठेव की इमोशनल होऊन हा मानाचा पटका नाही दिलाय, हा तुझ्या नृत्याला दिलाय. पण तुझ्यातल्या भावनेला आणि त्या सादरीकरणाला सलाम पण आहे हा मानाचा पटका. म्हणजे ऐसा लग रहा है कि मैं वर्ल्ड चैंपियनशिप जीत गया हूँ। ये पाके कसम से फुल ऑन। डान्स म्हणजे डान्स काय काय एकत्र आणतात ना, काय परिस्थिती, काय म्हणजे लाईफचं एक स्टोरी दाखवतात. काही गोष्टी आपल्याला सांगता येत नाहीत किंवा एक्सप्रेस करता येत नाहीत, त्या गोष्टी आपल्याला शेवटी डान्समधनं आपल्याला एक्सपोज करता येतात. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स मुंबई ऑडिशन सुरू आहे. चला मुंबईचा पुढचा स्पर्धक येऊ दे. ट्रॅक प्लीज. खूप प्रॅक्टिस करायला हवी रे तुला अजून. बी बॉईंग तुझं स्ट्रेंथ आहे. डिफरंट डान्स फॉर्म शिकायला जा आणि नेक्स्ट सीझन साठी आहे. मास्टर बोलले थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. चालेल, आता काय करू शकतो. मिस्टेक झाले ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि त्याला सुधारली पाहिजे, तर ते चांगलं असू शकतं. नाहीतर नाही. वेलकम टू नेक्स्ट सीझन. रमेश, लाईफमध्ये खूप परिस्थिती येणार, अप्स अँड डाऊन्स सर्व असणार, ठीक आहे. आणि ॲटलिस्ट फर्स्ट सीझनसाठी तू तयार नाही. खूप रियाजाची गरज आहे. चांगलं अजून तालीम घे आणि छान नव्या तयारीने पुन्हा उतर. कथक स्पेशली मी खूप करते. एनिवेज, एवढाच माझा प्रवास होता. ओके. मी पण ह्यूमन बीइंग है, मेरे पास भी दिल है छोटा सा. थोड़ा दर्द तो होएगा यार, क्या करे छोड़ते वाले. एक हरायची पण पॉवर ठेवली पाहिजे. दरवेळेला जिंकून होत नाही. आई डोंट से एनीथिंग टू जज देवर राइट. गाने की वजह से प्रॉब्लम हुई उसी प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतातच असं नाही. आज ज्यांना जिंकता आलं नाही त्यांनी इथून जाताना मात्र जिंकण्यासाठीची प्रेरणा आपल्या सोबत नेली आहे.
पुढचा स्पर्धक माइक दो प्लीज, हँड माइक देना. हॅलो सर, हॅलो मॅम. आता मी जे तुम्हाला डान्स फॉर्म दाखवणार आहे तुम्ही बघा, म्युझिक ऐका आणि बघा त्याच्यामध्ये काय मी कोणते बीट्स पकडतो. बर. जस्ट वॉच, वेट अँड वॉच. येस. थांबा आणि बघा, थांबा आणि बघा. चला, माइक आउट, रेडी. मला एक पॉपिंग करतो ना, पॉपिंगचा एक स्टेप दाखवायचा आहे. ओके. म्हणजे तू किती वर्षापासून हे करतोय? 5 years. 5 years. या. चल मी पाहतो. हे ना. All I wanna say is turn the volume up on your speakers, pump up the bass like this. फायनली ही टोपी मला भेटली आहे. मला वाटेल की हा स्टेज मला वाटणार की जे लाईक मला माझी रिअल बीट्स कनेक्शन, रिअल पॉपिंग त्यांना करणार. ही डन. आय एम व्हेरी हॅपी फॉर इट. थँक्स मराठी, झी मराठी डान्स, महाराष्ट्र डान्स. थँक्स अ लॉट. आय एम मूव्हिंग. ये रे बाबा, ये. आज मुंबईमध्ये अनेकांनी मेहनत, जिद्द आणि आपल्या उत्तम परफॉर्मन्सने मानाचा पटका मिळवला. महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार बनण्याकडे त्या सर्वांचं हे पहिलं पाऊल.